लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता। त्यानुसार शहरातील सर्वच नाल्यांची सफाई करून नाल्या मोकळ्या करण्यात आल्याचा देखील दावा करण्यात आला होता। मात्र आज झालेल्या पावसानं लातूर मनपाचा हा दावा फोल ठरविलाय। उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने लातूर शहरातील औसा रोड भागातील तुंबलेल्या नाल्यांचे घाण पाणी चक्क रस्त्यावर वाहत असल्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहर महानगरपालिकेने मान्सून पूर्व कामं पूर्ण झाल्याचा दावा केला होता। मात्र लातूर शहरामध्ये जर औसा रोडला परिस्थिती पाहायला गेली तर जरा देखील मोठा पाऊस या ठिकाणी पडला तर अशा पद्धतीने नाल्यातलं पाणी जे आहे ते संपूर्णपणे रस्त्यावर येतं आणि सगळ्या रस्त्यावरती ही नाल्यातल्या पाण्याची घाण जी आहे ती वाहत असते आणि अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती पावसाळ्यामध्ये नेहमी या स्वरूपामध्ये पाहायला मिळते। आणि हे पूर्ण नालीचं घाण जे पाणी आहे ते पूर्णपणे रस्त्यावर येतं आणि या घाणीतल्या पाण्यातूनच या इथल्या वाहन चालकांना असू द्या किंवा इथल्या लोकांना असू द्या या घाणीतून मार्ग काढावा लागतो। त्यामुळं कुठं ना कुठं महानगरपालिकेनं केलेला जो दावा आहे मान्सून पूर्व कामं पूर्ण झाल्याचा तो दावा कुठंतरी फोल ठरताना या ठिकाणी दिसतोय। आणि या ठिकाणी जर पाहायला गेले तर संपूर्ण पाणी हे नालीचं पाणी आहे आणि अतिशय घाण पाणी आणि दुर्गंधीयुक्त पाणी जे आहे ते रस्त्यावरून या ठिकाणी वाहते। आणि यासोबत पाहायला गेलं तर अनेक लोक या ठिकाणाहून जा-ये करत असतात, अनेक वाहनं या ठिकाणाहून जा-ये करत असतात। मात्र पाऊस आता थोड्या वेळापूर्वीच एक मोठा पाऊस झालेला आहे आणि त्या पावसानंतर लगेचच परिस्थिती पाहायला गेली तर अशा पद्धतीची परिस्थिती आहे ती औसा रोड परिसरामध्ये झालेली आहे। आणि एकूणच पाहायला गेलं तर अशाच प्रकारे लातूर शहरामधील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते आणि पाऊस पडल्याच्या नंतर ही परिस्थिती अधिकच गंभीर होते आणि या पद्धतीनं पाणी जे आहे ते नालीतलं घाण पाणी जे आहे ते रस्त्यावर येतं। त्यामुळे कुठं ना कुठं इथल्या वाहन चालकांना असेल किंवा इथल्या नागरिकांना असेल या घाण पाण्याचा सामना करावा लागतो, या घाण पाण्यातून ये-जा करावी लागते। त्यामुळे कुठं ना कुठं त्यांना या सगळ्या समस्येला नेहमी तोंड द्यावं लागतंय। त्यामुळं कुठे ना कुठे महानगरपालिकेने याकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।